बाबा योग खाली सस्नेहा जय जिजाऊ, मी सारिका भुजबळ, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष दौंड। आणि आज सहजपूरमध्ये आपण येथे सगळे एका महिलेच्या सन्मानार्थ जमलेलो आहोत। आणि विषय असा की 25 तारखेला आमच्या प्रियंकाताई ह्या महिलांसाठी काम मिळावं म्हणून फिलगार्ड कंपनीत गेल्या होत्या आणि तिथं त्यांना दरवाजापाशी थांबून ठेवण्यात आलं। त्या म्हटल्या मी सहजपूरची सरपंच आहे, असाल आम्हाला काय घेणं पडलंय, अशा शब्दात त्यांना माघारी पाठवण्यात आलं। पाऊस येत होता, म्हणजे त्यांना असं सांगण्यात आलं की पाऊस येत होता। त्या म्हटल्या ताई म्हटल्या आम्हाला आत घ्या सर, पाऊस येतोय, तरी पण म्हटले त्यांना आत घेण्यात आलं नाही। तिथंच ती महिला पावसात उभी होती। त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळ्या महिलांना घेऊन यवत पोलीस स्टेशनला तसं निवेदन दिलं जिजाऊ ब्रिगेडचं की आपण आज दिनांक 28 जून मध्ये की उपोषण करणार आहे। हे बघा, यवत पोलीस स्टेशनने आपल्याला उपोषण स्थगित करावं म्हणून लेटर दिलेलं आहे। आणि एका महिलेच्या सन्मानार्थ आम्ही इथून पुढे सुद्धा नाही आम्हाला न्याय भेटला, नाही आमच्या महिलांना न्याय भेटला तर आम्ही इथून पुढे रस्त्यावर उतरू। जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व रणरागिणी तालुक्यातल्या आमच्या गावच्या सरपंच ताई गेल्या होत्या कामासाठी, आम्हाला कामं नाहीयेत, आम्हाला त्या कामांची भरपूर म्हणजे लयच म्हणजे गरज आहे। आज आम्ही घरात बसून बायका, कित्येक बायकांना कंपन्यांनी काम आहे, काही काम आम्हाला लागन ते काम द्या। आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला खुर्ची बसून काम द्या, ते आमची अपेक्षा नाहीये। जसं आमची शिक्षण असन तसं आम्हाला काम द्या, पण आम्हाला कामाची गरज आहे। आणि आमच्या सरपंच ताईंचा तुम्ही अपमान केलाय, जर त्या आम्हाला त्यांचा अपमान केलाय म्हणजे आमच्या महिलांचा अपमान झालेला आहे, आमच्या तालुक्याचा अपमान झालेला आहे, आमच्या गावाचा झालेला आहे। आज जर त्यांचा अपमान म्हणजे हे आमचा अपमान आहे। आणि तुम्ही आमचं मोर्चा परत उपोषण हे कॅन्सल केलं, बरं आम्ही ते जरी तुम्ही केलं तरी आम्ही एवढ्यावरती गप बसणार नाही। आम्हाला आमच्या सरपंच ताईंना जसा न्याय भेटन ते आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे। आम्हाला कामाची गरज आहे, आम्हाला भेटलंच पाहिजे। आम्ही सर्व बायका येऊन आज आम्ही रोडवर उतरायला पण भेटणार नाही। आम्हाला काम पाहिजे म्हणजे पाहिजे, काम पाहिजे ना आपल्याला सर्वांना, तर काम पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे ह्या गोष्टीचा। साठी मी फिलगार्ड कंपनीमध्ये कामाची मागणी 1 वर्षापूर्वी करत होते आणि तीच मागणी घेऊन मी 25/6/2024 रोजी मी कंपनीत गेले। जाण्यापूर्वी मी अगोदर HR यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांनी मला 2:30ची वेळ दिली, 2:30 वाजता तुम्ही या म्हणून। मग त्यांनी त्यांच्या गेटवरती कळवायला पाहिजे होतं ना सरपंच येत आहेत म्हणून। ज्यावेळेस आम्ही गेटवर गेलो त्यावेळेस आम्हाला पाहून गेट बंद करण्यात आलं। जी अगोदर एक गाडी होती ती गाडी सोडण्यात आली, त्यानंतर दुसऱ्यांदा पण आम्हाला गाडी नाही का पाहून परत गेट लावलं। 3 वेळा आम्हाला तसंच केलं। मी ते आता गेटवरती कामाला आहे, त्यांचं काय ह्याच्यामध्ये विषय नाहीये। त्यांना मी म्हणलं मी शेजारच्या सहजपूर गावची सरपंच आहे, मला आतमध्ये जाऊ द्या, मी अपॉइंटमेंट घेऊन आलेली आहे, विचारून आलेली आहे, तरी त्यांनी मला जाऊन नाही दिलं आणि 1 अर्धा तास गेटवर थांबून दिलं। त्यावेळेस अचानक पाऊस चालू झाला। पाऊस चालू झाल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की पाऊस येतोय त्यामुळे तरी गाडी आतमध्ये जाऊ द्या, तरी त्यांनी गाडी आत नेली नाही। ह्याच्यासाठी आमच्या माकर वस्तीवरच्या महिलांनी जाहीर निषेध व्यक्त केला। ताईंच्या मागं आम्ही सर्व उभा आहेत, ह्याच्या मागं आम्ही कुठंही जागा डगमगणार नाहीयेत, जिथं ताई आहेत तिथं आम्ही आहेत। आणि त्यासाठीच आम्ही काळ्या फिती लावून हे निषेध व्यक्त करत आहोत। आमचं उपोषण स्थगित करण्यासाठी पोलीस प्रशासनावर ज्यांनी दबाव आणला त्यांचा जाहीर निषेध आणि फिलगार्ड कंपनी यांचा पण जाहीर निषेध नसून आम्ही स्टॉप केलंय थोडे वेळ, कारण लढा अजून संपलेला नाहीये। आमच्या प्रियंकाताईला भारतीय लोकशाहीचा विजय असो, संविधानाचा विजय असो।